स्टायलिंग हे एक खूप युनिक आणि पर्सनल चॉईस आहे, त्यामुळे तुम्ही कोणाला बोलू नाही शकत की तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा पेहराव नाही आवडणार की, पण या सगळ्या गोष्टींच्या वरती जर कोणती गोष्ट असेल ना तर ती आहे तुमचा कॉन्फिडन्स। जर तुम्ही घातलेले कपड्यांमध्ये कॉन्फिडंट फील करू ये मेरा स्टाईल है। आजकाल ना एल्बो स्लीव्हज आहेत फॅशनमध्ये, अशी वाक्य तुम्ही नक्की ऐकले असतील। पण फॅशन आणि स्टाईल मध्ये नेमका फरक काय आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। नमस्कार, सायली फॅशन वर्ल्ड मध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आजच्या विषयाला लगेचच सुरुवात करूया। पहिले आपण बघणार आहोत फॅशन। साधारणपणे फॅशन इज इक्वल टू कपडे एवढंच आपल्याला माहिती आहे, पण फॅशनमध्ये मेकअप, हेअर, ज्वेलरी, त्याच्यानंतर फुटवेअर, ॲक्सेसरीज म्हणजे घड्याळ, पर्स, या गोष्टी सगळ्या फॅशनमध्ये जातात। तर स्टाईल म्हणजे नेमकं काय की फॅशनमध्ये जेवढ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या तुम्ही कशा ऑर्गनाइज करतायत, कशा तुम्ही त्या वापरतायत, त्याला म्हणणार तुमची स्टाईल। तर आपण सर्वात आधी फॅशनबद्दल बोलणार आहे। तर फॅशनमध्ये सगळ्यात जास्त कपडे जास्त महत्त्वाचे आहेत। या सगळ्या गोष्टींमध्ये कपडे सगळ्यात म्हणजे बेसिक गोष्ट आहे, जे सगळ्यांना लागतातच। एखाद्या वेळेस दागिने नसले, फुटवेअर नसले तरी ओके आहे, पण कपडे हे महत्त्वाचे। त्यामुळे साधारण फॅशन इज इक्वल टू कपडे एवढंच आपल्याला माहिती आहे। फॅशन म्हणजे मार्केटमध्ये आता सध्या आपल्याला काय अवेलेबल आहे ते म्हणजे फॅशन, कारण आपण तेच घेऊन येतो जे अवेलेबल असतं, जे आपल्याला सुटेबल असतं, आपल्याला खिशाला परवडतं, तेच आपण घेऊन येत असतो फॅशन म्हणून किंवा कपडे म्हणून। पण फॅशन आहे ना चेंज होत राहते। याचं उदाहरण म्हणजे मी जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हा ना ड्रेस मटेरियल घ्यायचा आणि ते ड्रेस शिवून घ्यायचा, पंजाबी ड्रेस विथ ओढणी, ही तेव्हा फॅशन होती। म्हणजे तेच होतं। जीन्स शक्यतो घातली जायची नाही, कारण कम्फर्टेबल बऱ्याच जणांना वाटायचं नाही। साधारण जे मिडल क्लास मध्यमवर्गीय मुली होत्या त्या जास्त करून ड्रेस मटेरियल घ्यायच्या आणि मग त्या शिवायच्या, बस एवढंच होतं। मग 2014-15 नंतर लेगिन्स पण आली, त्यानंतर आता स्ट्रेट पॅन्ट आणि प्लाझो, अफगाणी सलवार वगैरे हे सगळं अवेलेबल आहे। तर आधी काय होतं ना, सोशल मीडिया, इंटरनेटचं एवढं चलन नव्हतं, त्यामुळे जे मार्केटमध्ये असायचं ना तेच आपण वापरायचो। पण आता कसं झालंय ना, सोशल मीडियामुळे बऱ्याच गोष्टी आपल्याला अवेलेबल झालेल्या आहेत, आपल्याला कळतं की मार्केटमध्ये काय चालू आहे। त्याचबरोबर दुसऱ्या शहरामध्ये लोक काय घालतायत, कसे आहेत, त्यावरून सुद्धा फॅशन ही केली जाते। तर साधारण भारतीय लोकांची जी फॅशन म्हणजे पेहराव जर बघायचा झाला तर लेडीजसाठी साडी आणि जेंट्ससाठी धोती, कुर्ता असं आहे। त्यानंतर हे बेसिक झालं भारतीय पेहरावामध्ये, जे पूर्वापार चालत आलेलं आहे। याच्यामध्ये मग राज्यानुसार थोडीफार तफावत आहे, पण म्हणजे काही ठिकाणी घागरा आहे, म्हणजे राजस्थान वगैरे त्या साईडला घागरा आहे वगैरे, पण थोड्याफार फरकाने साडी ही सगळीकडेच आहे। तर साडीमध्ये सुद्धा बरेच आता बदल घडून आलेले आहेत काळानुरूप। म्हणजे पिक्चर, मराठी हिंदी पिक्चर साधारण बघून ती फॅशन केली जायची। आता उदाहरण म्हणजे आपण महाराष्ट्रात राहतो तर मी महाराष्ट्राचं उदाहरण घेईल जास्त करून। मराठी मूवीमध्ये जे चालू आहे तेच आपल्याला जर दुकानात मिळालं तर चांगलं होईल। म्हणजे आपण फॅशनला ते जे ट्रेंडिंग चालू होतं त्या काळात जे चालू होतं त्याला आपण साजेसे म्हणजे फ्लोमध्ये जातोय का, जगाच्या फ्लोमध्ये आपण जातोय का, या दृष्टीने काही लोकांचा प्रयत्न असतो। तर काही लोकांना फॅशनची काही घेणं देणं नसतं। उदाहरण मी की मला फॅशनची काही घेणं देणं नाही आहे, मला जे कम्फर्टेबल वाटतं, मला जे आवडतं ते मी करत असते। तर असेही काही जण आहेत, पण काही जण असतात की ज्यांना जगात जे चालू आहे, बाहेर जे चालू आहे त्या फ्लोमध्ये राहायला आवडतं, की हे आलंय का नवीन, आता मी हे विकत घेणार आणि ते मी स्टाईल करणार आणि मग मला छान कॉन्फिडंट वाटेल। प्रत्येकाच्या स्वभावानुसार या गोष्टी मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करणार आहे। तर फॅशन आहे ना ही आधी टीव्ही मधून केली जायची, मूवीमधून, पिक्चरमधून, मराठी पिक्चरमधून वगैरे केली जायची। तर जर तुम्ही अशीही बनवाबनवी हा पिक्चर नक्कीच बघितला असेल तर या पिक्चरमध्ये ना 9वारी, 6वारी, पंजाबी ड्रेस, जीन्स, क्रॉप टॉप सगळी फॅशन दाखवले, त्यामुळे मी ह्या मूवीचं तुम्हाला उदाहरण देते। तर 9वारी जी नेसली जात होती त्यावरती इथे प्रिया बेर्डेनी बंद गळ्याचा ब्लाऊज घातलाय। मधल्या काळात बंद गळा बंद झाला, म्हणजे डीप नेक जास्त करून घालायला लागले आणि मग पुन्हा आता बंद गळ्या, बोट नेकची फॅशन आलेली आहे। आता इथे बघा
की साडी नॉर्मल साडी आहे, फ्लोरल प्रिंटची साडी आहे आणि त्यावर प्लेन ब्लाऊज आहे, जसं की मी आज नेसलेली आहे साडी आणि प्लेन ब्लाऊज. आता माझी पण फ्लोरल प्रिंट आहे, पण या साडीला लेस आहे. ठीक आहे, अशी नॉर्मल लेस आता सगळ्या साड्यांना आहे. बिना लेसच्या साड्या शक्यतो मिळत नाही, थोडं तरी काहीतरी एक पायपिंग तरी असते, काहीतरी असते. तर हा बदल झालेला आहे. फ्लोरल प्रिंट जी आहे ती आहेच, पण थोडा लेस त्याच्यामध्ये ॲडिशन झालेलं आहे. त्यानंतर इथे बघा सुप्रिया पिळगावकरनी इथे क्रॉप टॉप घातलाय आणि जी जीन्स दिसते ना फोटोमध्ये तुम्हाला कळणार नाही, पण जेव्हा तुम्ही पिक्चर बघाल ना तेव्हा तुम्हाला ते जेव्हा चलचित्र हालेल ना तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ती जी पॅन्ट होती ना ती आत्ताची जी स्ट्रेट पॅन्ट घालतात ना त्या टाईपची आहे. त्यानंतर निवेदिता जोशी यांनी सुद्धा तो रेड ब्लॅक कलरचा व्हाईट कलरचा टॉप आणि व्हाईट कलरची पॅन्ट आहे. तर व्हाईट पॅन्ट आहे ना ती पण स्ट्रेट पॅन्ट आहे, म्हणजे नॉर्मल कपड्याने शिवली, जीन्स नाही आहे ती, साधी पॅन्ट असणार आहे. त्यानंतर इथे बघा पंजाबी ड्रेस त्यांनी 3/4 दाखवले, एकदम ढगळे आहेत. तेव्हा तसेच पंजाबी ड्रेस जास्त करून घातले जायचे, ते पण बिना ओढणीचे दाखवलेले आहेत. काही सीनमध्ये त्यांनी विथ ओढणी सुद्धा ड्रेसेस दाखवलेले आहेत. त्यानंतर इथे बघितलं या गाण्यामध्ये हृदय वसंत फुलताना त्याच्यामध्ये सुप्रिया पिळगावकरने स्किनी जीन्स घातली आहे आणि त्यावर टी शर्ट आणि मग वरती एक येलो शर्ट घातलेला आहे. तर लेडीजच्या फॅशनमध्ये ना सगळ्या गोष्टी त्यांनी इन्क्लूड केलेल्या आहेत. आता यामध्ये बघा फॅशन मध्ये सगळ्या गोष्टी इन्क्लूड झाल्या आहेत. तर मला हे सांगायचं आहे तुम्हाला की फॅशन ही एक सायकल आहे, म्हणजे काही वर्षाच्या गॅप नंतर फॅशन परत येते. जसं बंद गळा आता परत आलाय, स्ट्रेट पॅन्ट परत आली आहे, त्यानंतर क्रॉप टॉप परत आले आहेत. क्रॉप टॉप तर आता ब्लाऊज म्हणून सुद्धा साडीच्या आतमध्ये घातले जातात. तर मला सांगायचं तुम्हाला होतं की फॅशन ही सायकल आहे, काही वर्षानंतर ती रिपीट होतच राहते. तर जर तुम्हाला टेलरिंग काम करायचं असेल तर तुम्ही पहिले बेसिक शिकून घ्या. बेसिकमध्ये मग काय आहे की ब्लाऊज आहे, मग डीप नेक आहे, बंद गळा आहे, पंजाबी ड्रेसमध्ये बाकी बॉटममध्ये वेगळे टाईप आहेत, पुन्हा इकडे स्ट्रेट पॅन्ट, प्लाझो, नॅरो पॅन्ट्स वगैरे, विथ चेन, विदाऊट चेन, असे बरेच प्रकार आहेत. तर तुम्ही जर एकदा बेसिक क्लिअर केलं ना की आउटफिट नेमके कसे चेंज होतात, त्याच्यात काय हे लोक चेंज करतात, ते जर बेसिक तुम्हाला कळलं ना की मग तुम्ही कुठल्याही प्रकारचे चेंजेस होऊ दे फॅशनमध्ये तुम्ही ते आउटफिट हे शिवू शकतात. आता की पिक्चर बघून फॅशनमध्ये चेंजेस व्हायचे, तर तुम्ही जर अलका कुबलचे मूवी बघितले ना त्याच्यात पण साधी साडी, प्लेन ब्लाऊज, एक लांब केसाची छान अशी वेणी आणि असे काहीतरी हेअरस्टाईल असायची, जी मी लहानपणी बऱ्याच बायकांची आजूबाजूला वावरताना पाहिली होती. त्यानंतर कमाल माझ्या बायकोची या पिक्चरमध्ये अलका कुबलची ही वाली हेअरस्टाईल आहे जी मी माझ्या बहिणीची पाहिली होती मी लहानपणी असताना. तर असा इम्पॅक्ट होतो पिक्चरचा आपल्या फॅशनवरती. तर तेव्हा साधारण कसं होतं की असा ब्रॉड पदर असायचा, या पदरापेक्षा थोडा मोठा पदर असायचा, लांब वेणी, थोडी मोठी टिकली. आता माझी पण टिकली सुद्धा लहान झाली आहे, तर माझ्या वयाच्या मुली मोठी टिकली शक्यतो लावत नाही. आणि ती समजून घ्या की फॅशन आणि स्टायलिंगमध्ये नेमका फरक काय आहे. आणि तुम्हाला जर न्यूनगंड वाटत असेल की हे असं कसं आहे बाबा, आपण फ्लोमध्ये नाही आहे का, जगाच्या पेक्षा आपण वेगळे पडतोय का, असं वाटत असेल ना तर तुम्हाला हळूहळू लक्षात येईल. तर हे झालं फॅशनबद्दल. पण आजकाल काय आहे ना, फॅशन ही सोशल मीडिया बघून जास्त केली जाते किंवा मार्केटमध्ये पण तेच चालतं, किंवा ते इन्फ्लुएन्सर आपल्याला सांगतात हे वापरा, ते वापरा, हे घालून बघा, हे ऑर्डर करा फ्लिपकार्टवरून, ॲमेझॉनवरून वगैरे वगैरे. त्याचप्रमाणे फॅशन ही वयानुसार सुद्धा चेंज होते. आता बघा माझी आई आहे ना जास्त करून म्हणजे 24 तास साड्या, सासूबाई पण 24 तास साडी, कुठेही जा, लग्नाला जा, कुठल्या समारंभाला जा, हळदी कुंकूला जा, ट्रिपला जा, कुठेही जा, त्यांची साडीच असते. फक्त साडी प्रसंगानुसार चेंज होत राहते. पण आता तसं नाही आहे. आता वयापेक्षा ना प्रसंगानुसार चेंज होतो आउटफिट, म्हणजे फॅशन ही प्रसंगानुसार चेंज होते रादर दॅन एजनुसार चेंज होते. आता प्रसंगानुसार नेमकं कसं चेंज होतं तर तुमच्या लक्षात आलं असेल की लग्नाला असेल तर आपण हेवी कपडे घालतो, भडक डार्क कलरचे घालतो. कुठे एक नॉर्मल छोटासा समारंभ असेल तर त्या दृष्टीने कपडे, दागिने वगैरे हेअरस्टाईल निवडतो. जर जवळचं लग्न असेल तर आपण एकदम छान जास्त हेअरस्टाईल, जास्त दागिने, जास्त मेकअप वगैरे असं करतो. आता हे झालं फॅशन. आता नेक्स्ट आहे की स्टायलिंग. स्टायलिंग मध्ये साधं उदाहरण घ्यायचं झालं तर साडी ही संपूर्ण भारतभर नेसली जाते, पण त्याची स्टायलिंग वेगवेगळी केली जाते. म्हणजे काय तर ती नेसायची पद्धत वेगवेगळी, नेसायची पद्धत इज इक्वल टू स्टायलिंग. ठीक आहे. तर तसंच आता ही साडी आहे, यावरती मी हे छोटं ब्लाऊज, साधं ब्लाऊज घातलंय. आता याच साडीवर मी थोडंसं वेगळं ब्रोकेटचं किंवा थोडं हेवी ब्लाऊज घातलं, अस्तरचं ब्लाऊज घातलं, लॉंग स्लीव्सचं घातलं, स्लीवलेस घातलं, डीप नेकचं घातलं वगैरे वगैरे, थोडे चेंज केले की आपल्या लुकमध्ये चेंज होतो. म्हणजे काय की मी स्टाईल चेंज केली. समजा तुमचा 3-4 मैत्रिणींचा ग्रुप आहे आणि तुम्ही ठरवलं की आपण सेम साड्या घालूया, तर
सेम साड्या जरी असल्या तरी प्रत्येकाने जर वेगळं ब्लाऊज शिवलं, कोणी स्लीवलेस शिवलं, कोणी पफ स्लीव शिवली, कोणी बंद गळा शिवला, कोणी हॉल्टर शिवला, तर प्रत्येकीने जर वेगवेगळं ब्लाऊज शिवलं आणि वेगवेगळे दागिने घातले, वेगवेगळी हेअरस्टाईल केली, तर प्रत्येकाचा लुक वेगळा होणार. म्हणजे काय की साडी एकच होती पण प्रत्येकाने स्टायलिंग तिचं वेगवेगळं केलं. ठीक आहे, आय होप तुम्हाला स्टायलिंगचा फरक लक्षात आला असेल. तर स्टायलिंगचं सांगायचं झालं तर स्टायलिंग हे स्टेटस सिम्बॉल आजकाल बनत चाललंय. म्हणजे तुम्ही कशा प्रकारचे कपडे घातलेत, कोणत्या क्वालिटीचे घातले, याच्यावर तुम्हाला खूप जज केलं जातं की तुम्ही श्रीमंत आहात की गरीब आहात, की तुमची परिस्थिती कशी आहे. तर बऱ्याच वेळा हे बोललं जाते की कपड्यांवरून कोणी जज करू नका किंवा केलं नाही पाहिजे, पण समाजाची ही अवस्थाच अशी आहे, दृष्टिकोनच आपला सगळ्यांचा तसा आहे, त्यात मी सुद्धा आली, की कपडे बघूनच आपण त्यांना जज करतो. की जेव्हा तुम्ही तुमची कर्तबगारी, की तुमचं कर्तृत्व मोठं करतात, जेव्हा लोक तुम्हाला तुमच्या फक्त कामाने ओळखतात, तेव्हा तुमचे कपडे फॅशन, स्टायलिंग साईडलाईन होते. जसं की उदाहरण द्यायचं झालं तर अब्दुल कलाम जे होते त्यांच्याकडे खूप कमी कपडे होते, म्हणजे खूपच कमी, मला आकडा नाही आठवते, पण त्यांच्या ह्याच्यानुसार, ऐपतीनुसार, त्यांच्या एज्युकेशन क्वालिफिकेशननुसार त्यांच्याकडे खूप कमी कपडे होते. आजकाल साधारण मिडल क्लासकडे जेवढे कपडे असतात त्याचे निम्मे सुद्धा त्यांच्याकडे कपडे नसतील, पण त्यांचं कर्तृत्व खूप मोठं होतं, त्यामुळे ना त्यांचे कपडे साईडलाईन झाले, त्यांच्या कपड्यांकडे कुणी लक्ष नाही दिलं. तसंच आपल्या सिंधुताई सपकाळ यांचं म्हणायचं झालं तर त्यांचं कर्तृत्व खूप मोठं होतं, तर त्यांच्या कपड्यांना कधीच कोणी जज केलं नाही की यांनी किती साधे कपडे घातलेत वगैरे. तसं सुधा मूर्ती यांचं सुद्धा आहे. तर की जेव्हा आपण आपलं कर्तृत्व मोठं करतो ना, तेव्हा आपले कपडे जज करत नाही कोणी, पण कर्तृत्व मोठं नसेल, आपण साधी माणसं आहोत, तेव्हा आपले कपडेच जज केले जातात. आपल्याला आपल्या पेहरावावरूनच जज केलं जातं. ही तुम्ही कितीही नाकारलं तरी ही सत्य परिस्थिती आहे समाजाची, आणि त्यामध्ये कदाचित मी सुद्धा मोडत असेल. कारण आपण जेव्हा पहिलं इम्प्रेशन कोणाचं बघतो तर तो माणूस आपल्याला उभा दिसतो, जो की त्याने कसे कपडे घातले, तो त्याने आंघोळ केली आहे का, तो कसा बोलतोय वगैरे, यावरूनच आपण जज करतो. या सगळ्या गोष्टींच्या वरती जर कोणती गोष्ट असेल ना, तर ती आहे तुमचा कॉन्फिडन्स. जर तुम्ही घातलेले कपड्यांमध्ये कॉन्फिडंट फील करू शकत नसाल, तुम्हाला अस्वस्थ होत असेल की काहीतरी दिसतंय का, मला खाजवतंय का वगैरे, असं होतं. टाईट कपडे घातल्यानंतर, आता मला लेगिन्स घातली ना, खूप वेळ दिवसभर मी लेगिन्स घातली नंतर मला खाज सुटते, मला टाईट कपडे सहन नाही होत, मी बऱ्याच वेळा लूज कपडे घालते. तर तो माझा कम्फर्ट लेवल आहे की मला नाही बाबा सूट होत टाईट कपडे, किंवा ते स्ट्रेचेबल फॅब्रिक असतं ना, ते मला नाही सूट होत. जर कोरडी त्वचा असेल तर होतं तसं. तर तुमचा कम्फर्ट लेवल काय आहे ना, ते तुम्ही बघा. जर आता मी लेगिन्स घातली दिवसभर आणि कुठेतरी पाहुणे, पहिल्यांदा मी कोणाकडे तरी गेली आहे आणि दिवसभर मी लेगिन्स घातले, मला खूप खाजवते, मी त्यांच्याकडे बसले आणि असं खाली वाकून खाजवते, इकडे खाजव तिकडे खाजव, मग ते पण अनकम्फर्टेबल आणि माझा एक कॉन्फिडन्स डाऊन होणार. त्यामुळे ना सगळ्यात वरती कॉन्फिडन्स ठेवा की तुम्ही कुठले कपडे स्टाईल करताय ना, तुम्ही काय फील करताय आतल्या आतून, तुम्हाला खूप छान, अरे वा मी खूप छान तयारी केली आहे आज, मला खूप छान वाटतंय, ही ती झाली तुमची स्टाईल. त्याचबरोबर ती खिशाला परवडणारी सुद्धा हवी. आता आजकाल कसं आहे ना, की तुम्ही जर पंजाबी ड्रेस घ्यायला गेलात किंवा साडी घ्यायला गेलात तर तुम्हाला अगदी कमी किमतीपासून लाखापर्यंतच्या साड्या, ड्रेसेस मिळतात. ठीक आहे, तर तुम्ही आपल्या ऐपतीनुसार खिशाला परवडेल असं तुम्ही चूज करा. पण त्याच्यात कलर कॉम्बिनेशन मात्र लक्षात ठेवा, तुमच्या कॉम्प्लेक्शनला काय सूट होतंय ते तुम्ही लक्षात घ्या. आणि जर तुम्ही जीन्स टॉप किंवा पंजाबी ड्रेस घालणार असाल तर त्याचं कलर कॉम्बिनेशन काय आहे, कॉन्ट्रास्टमध्ये आहे का, प्रिंट्स कशा आहेत, एम्ब्रॉयडरी आहे का, भडक तर नाही आहे ना वगैरे, या सगळ्या गोष्टी स्वतःला तुम्हाला कम्फर्ट ने दिल्या पाहिजे. तुमची चॉईस काय आहे. स्टायलिंग हे एक खूप युनिक आणि पर्सनल चॉईस आहे, त्यामुळे तुम्ही कोणाला बोलू नाही शकत की तुझी स्टाईल चांगली नाही, तसं नाही. त्यांना कम्फर्टेबल वाटतंय ना समोरच्या व्यक्तीला. कदाचित मला एखाद्या व्यक्तीचा पेहराव नाही आवडणार की मोठाच गळा आहे, खूपच नाही बरं दिसत आहे, पण त्या व्यक्तीला ते ओके आहे ना, ती व्यक्ती त्याच्यामध्ये ओके, ती एकदम कॉन्फिडेंटली वावरते, मग मला त्याचा काही प्रॉब्लेम व्हायला पाहिजे, बरोबर. आता बऱ्याच जणांना साडी नेसायला खूप आवडते, त्याच्यात कम्फर्टेबल. काही जणांना साडी अजिबातच जमत नाही, की कामं नाही जमत आहे बाबा, तो त्यांच्या चॉईस आहे, कारण त्यांना कामं करायचे आहेत. आता ज्या गाडी चालवतात, टू व्हीलर वगैरे चालवतात, त्यांनी साडी नेसली आणि पदर कुठेतरी उडतोय, कुठे अडकला, काही अपघात झाला तर याला जबाबदार कोण. तर अशा वेळेस आहे ना, कम्फर्ट लेवल, आपण काय काम करतोय, आपल्याला खिशाला परवडते आणि आपण किती कॉन्फिडंट फील करतोय, हे स्टायलिंग करताना खूप जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही असा विचार करू नका की अरे हिने तर खूपच छान कपडे घातलेत, मी हिच्यासमोर फिक्की पडतीये. नाही, अजिबात तसं वाटून घेऊ नका.
तुम्ही फॅशनमध्ये ना ज्वेलरीचा यूज करा, ॲक्सेसरी पर्सचा यूज करा, घड्याळाचा यूज करा, बांगड्या घाला, ब्रेसलेट घाला, छान कानातले गळ्यात वगैरे छान घाला. आता मी एक छोटंसं हे मंगळसूत्र घातलं, यावरती दुसरं कुठलं मंगळसूत्र कोणाला आवडू शकतं तर ते आणखी छान दिसू शकतात. आता मी हेअरस्टाईल अशी केलेली आहे, केस कापून इकडे एक साईडला फक्त पिन लावलेली आहे, दोन्ही साईडला पिन लावली तर थोडा वेगळा लुक येतो, पोनी बांधली तर थोडा वेगळा लुक येतो, जीन्स घातली तर वेगळा लुक येतो. तर यामध्ये तुम्ही काहीही कपडे परिधान करा, पण तुम्ही स्वतःला किती कॉन्फिडंट फील करव. तर एव्हरग्रीन आहे साडी, आणि मग तुम्ही एकच साडी वेगवेगळ्या पद्धतीने स्टाईल करू शकता. गुजराती पदर घेऊ शकतात, त्यानंतर असं साधा घेऊ शकतात. आता बरेच प्रकार आलेले आहेत, नवीन म्हणजे जे ट्रॅडिशनल होते ना ते सोडून पण भरपूर प्रकारे पदर आता घेता येतो. तर अशा पद्धतीने तुम्ही स्वतःची स्टायलिंग चूज करा की तुम्हाला काय कम्फर्ट वाटतंय. आता माझं पर्सनल सांगायचं झालं तर मला ढिले ढगळे कपडे आवडतात. माझे जे कुर्ती आहे त्या खूप ढिल्या असतात. ब्लाऊज मी जास्त करून बंद गळ्याचे घालते जर समारंभात जायचं असेल तर, आणि मोठ्या. त्याचं कारण असं आहे की मी हडकुळी पातळ बारीक आहे, त्याच्यामुळे बंद गळ्याचं लॉंग स्लीव्हचं घातलं तर मी जरा बरी दिसते. जायचं असेल गोव्याला फिरायला जायचं असेल तर तिथले अनुसरून आपण कपडे घालायला पाहिजे, म्हणजे आपण क्राऊडमध्ये सामावले जातो, असे ऑडमॅन आउट नाही दिसत. पण गोव्याला सुद्धा तुम्ही साडी नेसू शकता, काही हरकत नाही, पण ती लाईट वेट असावी. जसं मी तुम्हाला सांगितलं की स्टायलिंग ही खूप पर्सनल चॉईस आहे आणि युनिक तुम्ही स्वतःची स्टाईल डेव्हलप करू शकतात. जसं की आधीच्या तुम्ही जर बघितलं असेल ना की मोठा कुंकू असायचा, नऊवारी असायची, असा पदर असायचा, ती त्यांची स्वतःची स्टाईल होती. मग त्याच्यात त्यांची बॉडी लँग्वेज चेंज व्हायची वगैरे, ती एक युनिक स्टाईल होती. आता माझ्या सासूबाई आहे ना, वर्षानुवर्ष त्यांचं जी हेअरस्टाईल होती तीच आहे. जुने फोटो बघितले तरी तीच हेअरस्टाईल, तसेच ब्लाऊज, तितकाच पाठचा गळा, तितकाच तेवढीच बाही. तर ही त्यांनी त्यांची स्वतःची एक स्टाईल अडॅप्ट केली होती की मी अशीच राहणार, की ही माझी स्टाईल आहे बाबा. पण आता तसं नाही आहे. आता कसं आहे ना, आपण प्रसंगानुरूप चेंज होतो. जसं मी सांगितलं माझ्या सासूबाईंचं उदाहरण, तसं तुमच्या आजूबाजूला पण असतील काही लेडीज किंवा जेंट्स ज्यांची खूप वर्ष झाली तीच स्टाईल आहे, त्यांनी चेंजच केलेली नाही आहे. आता मी तरी माझे केस कापून माझी हेअरस्टाईल चेंज केली, पण ते लोक अजिबातच चेंज करत नव्हते. आणि ते त्यांचा एक युनिकनेस होता. तो ठीक आहे, ते गावंढ होते असं नाही म्हणू शकत, तो त्यांचा युनिकनेस होता, त्यांची स्वतःची स्टाईल होती, ते कम्फर्ट होते. त्यामुळे लक्षात ठेवा की तुमचं स्वतःचं स्टाईल एक डेव्हलप करा, ज्याच्यामध्ये काही मुद्दे असू शकतात, फिटिंगचे किंवा ज्वेलरीचा असू शकतो. काहींना सोन्याची ज्वेलरीची ॲलर्जी असते, काहींना इमिटेशनची ॲलर्जी असते, काहींना मग कसं असतं की नाही बाबा मला ज्वेलरीमध्ये खूप व्हरायटी हवी आहे, त्यामुळे ते खूप इमिटेशन ज्वेलरी ऑक्सिडाईज वगैरे गोळा करतात. म्हणजे हौस असते की आपण जगाच्या फ्लो सोबत, फॅशन सोबत राहायला पाहिजे. आणि काही जण असतात की नाही, मला नाही, मी माझ्या खिशाला परवडेल ते करणार. पण खिशाला परवडेल असं जरी करणार असाल तरी कलर कॉम्बिनेशन मात्र नक्की लक्षात ठेवा. तर आता सारांशमध्ये मी तुम्हाला सांगते की फॅशन आणि स्टाईलमध्ये फरक. फॅशन म्हणजे आपल्याकडे जे कपडे आहेत, आणि स्टाईल म्हणजे आपण त्यांना कसं घालतोय, कशासोबत घालतोय. मग फॅशनमध्ये मेकअप, हेअर, दागिने, फुटवेअर, ॲक्सेसरीज या सगळ्या गोष्टी येतात. आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही कशासोबत स्टाईल करताय हे झालं स्टायलिंग. म्हणजे मी उदाहरण दिलं तुम्हाला की 5 मैत्रिणींनी सेम साडी घातली पण स्टायलिंग वेगवेगळं केलं, दागिने वेगळे, ब्लाऊज वेगळं शिवलं, हेअरस्टाईल वेगळी, त्याला म्हणणार की 5नी 5 प्रकारचं स्टायलिंग केलेलं आहे. त्याचबरोबर या सगळ्या गोष्टींच्या वरती एखादी गोष्ट ठेवायची असेल तर तो आहे तुमचा कॉन्फिडन्स. की तुम्ही कपडे घातल्यानंतर, स्टाईल केल्यानंतर तुम्ही कसं फील करताय, तुम्हाला अनकम्फर्टेबल तर नाही वाटत आहे, काहीतरी दिसतंय वगैरे असं तर होत नाही ना, तर ती तुमची स्टाईल नाही आहे. मग हे लक्षात ठेवा. तर तुम्ही कम्फर्ट तुम्हाला बघायचं आहे, आणि कॉन्फिडन्स लेवल बघायची आहे, आणि खिशाला परवडेल हे बघायचं आहे. खिशाला परवडणाऱ्या गोष्टी आपण विकत घेताना त्याचं कलर कॉम्बिनेशन लक्षात घ्यायचे. हे साधारण आजच्या व्हिडिओचे मुद्दे होते. तर जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.